केंद्र सरकारने पूर्णपणे या हल्ल्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि त्वरित अमित शाह गृहमंत्र्यांनी याबाबत राजीनामा दिला पाहिजे। तर त्यासाठी केंद्र सरकार हे जबाबदार आहे, कारण हे धर्माच्या नावावर हे जे काही आतंकवादी करू इच्छितात अशा मानसिकतेचे लोक भारतात देखील आहेत। ते धर्माच्या नावावरती मग ते ट्रेनमध्ये मारतात। मी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत इमामबाड़ा कॅम्प पुणे या ठिकाणी। जसं आपल्याला माहित आहे की काश्मीरमध्ये जो आहे अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही भारतीय नागरिक जे आहे मृत्युमुखी पडलेले आहेत आणि या संदर्भात पूर्ण भारताभरातून जो आहे निषेध प्रदर्शने केली जात आहे। तर अशाच प्रकारचा या ठिकाणी आपण बघू शकता की बडा इमामबाड़ा पुणे या ठिकाणी शिया समाजाच्या तर्फे आणि यांनी केलेला जो प्रोटेस्ट आहे याच्यामध्ये सर्व धर्मियांच्या लोकांनी मिळून आज कॅन्डल मार्च काढलेला आहे। इमाम साहेब आहेत, यांच्याकडून आपण भावना जाणून घेऊयात। ये कैंडल मार्च पहलगाम के शहीदों की याद में मनाया जा रहा है, जिनको आतंकवादियों ने बड़ी बेदर्दी के साथ बुज़दिली का सबूत देते हुए अपने जुल्म, तशद्दुद और आतंकवाद का शिकार किया है। कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक जितने भारतवासी हैं या जो लोग भी भारत में रहते हैं उन सब का खून मोहतरम है, पाक है और उसकी इज़्ज़त और एहतराम है। मैं शिया समाज और दूसरे तमाम जितने भी धर्म के लोग यहाँ शरीक हुए हैं उन सब की तरफ से इन तमाम शहीदों को श्रद्धांजलि पेश करता हूँ, खराज अक़ीदत पेश करता हूँ और उनके जो भी पसमंदगान हैं, सोगवारान हैं, उतने उनके जितने भी घर वाले हैं, जो बचे हुए लोग हैं, उनके खिदमत में तसल्ली, तशफ़ी और ताज़ियत पेश करता हूँ और दुनिया को यही पैगाम देना चाहता हूँ कि हम हिंदुस्तान के रहने वाले कल भी एक थे, आज भी एक हैं और आइंदा भी ये भारत एक रहेगा। जो भारत के दुश्मन हैं, बाहर से मुसलसल इस देश को ख़त्म करने, टुकड़े करने और अलग करने की कोशिश की जा रही है। ये देश हमेशा एक रहेगा। एकता, मानवता, प्यार और मोहब्बत के सहारे ये देश इसी तरीके से आगे बढ़ता रहेगा और गवर्नमेंट से भी हमारी यही रिक्वेस्ट है और यही मुतालबा है और यही डिमांड है कि इस तरीके के आतंकवादी हमले मुसलसल देश में कुछ दिनों के बाद होते रहते हैं, जो इस बात का सबूत है कि वाक़ई आतंकवादियों को और ऐसे जालिमों को सही सज़ा नहीं मिली। लिहाजा उनको जल्दी से जल्दी सख्त से सख्त सज़ा दी जाए और मज़लूमीन को उनका हक़ दिलाया जाए और देश के जितने भी देशवासी हैं उनके खून, उनकी इज़्ज़त और उनकी नामूस की हिफाजत को हतमी और यकीनी बनाया जाए। इमाम साहब, एक सवाल के इस्लाम में जो इस तरह की जो हरकत की गई, भले ये करने वाले अगर मुसलमान नाम वाले हो तो इस्लाम में इसका क्या हैसियत होगी कि अगर किसी को अगर तकलीफ पहुंचाई जाए, जहाँ तक मेरा नॉलेज है कि इस्लाम में अगर पड़ोसियों को भी अगर तकलीफ पहुंचाया जाए, चाहे वो किसी भी धर्म का हो, तो इस्लाम ने इसको गुनाह कहा गया है। तो इस हमले को इस्लामी एतबार से कैसे देखते हैं? इस्लाम एक ऐसा धर्म है और एक ऐसा मज़हब है जिसमें हर इंसान की इज़्ज़त और उसका खून मोहतरम है। अभी हम कुरान पढ़ के आ रहे हैं और कुरान की आयत क्लियर तरीके से है कि जिसका खून अल्लाह ने मोहतरम बनाया है उसको तुम कत्ल नहीं कर सकते और उसका खून नहीं बहा सकते। इंसानों की बात नहीं है, एक जानवर को भी नहीं सताया जा सकता और इस्लाम यह हुक्म देता है कि एक जानवर, हत्ता कि एक चूंटी का खून भी नाहक नहीं बहाया जा सकता। मयाजार मूरी के दाना कशस के जान दारदो जान शीरीन खुशस। फारसी और ईरानी शायर कहता है कि एक चूंटी को भी न सताओ, उसको भी तकलीफ़ न दो, क्योंकि उसकी जान भी मोहतरम है, उसकी जान की भी एक इज़्ज़त और उसका एहतराम पाया जाता है। इस्लाम हमें यही बताता है कि एक चूंटी और एक जानवर का खून बहाना भी जायज़ नहीं है। अब अगर कोई इस्लाम का नाम लेकर, इस्लामी चोला पहनकर या इस्लामी नारा लगाकर किसी का खून बहा रहा है तो ये दीन, ये मज़हब के ख़िलाफ़ है और हमारे नबी ने साफ़ तरीके से फरमाया है कि मुसलमान का मतलब ये नहीं है कि कोई इस्लाम का नारा लेकर किसी को तकलीफ़ पहुँचाए। मुसलमान वो है जिसके हाथ और जिसकी ज़बान से किसी का हक़ ज़ाय न हो और किसी का खून न बहे और किसी पड़ोसी को भी तकलीफ़ न पहुँचे। मैं यही कहना चाहता हूँ कि पूरे देश में
आतंकवादियों की गोलियों से या जालिमों की बोलियों से जो भी नाहक खून बहाया जा रहा है या जो भी देशवासियों को तकलीफ हो रही है या दुनिया में जहां कहीं भी आतंकवाद फल रहा है, फूल रहा है, वो काबिल मजम्मत है और हम उसकी निंदा करते हैं और उसको कंडम करते हैं। जसं आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते खिसाल जाफरी आपल्यासोबत आहे, यांचं काय मनोगत आहे ते आपण जाणून घेऊ। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधात आपण HMDI ट्रस्ट व इतर सामाजिक संघटनांच्या वतीने आज कॅन्डल मार्च आयोजित करण्यात आलेला आहे। इराणी इमामबाड्यापासून सुरू होणारा कॅन्डल मार्च नूर सोमजी पेट्रोल पंपच्या मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भवनाला पुष्पहार अर्पण करून परत इराणी इमामबाडा या ठिकाणी समारोप होणार आहेत। या कॅन्डल मार्चमध्ये सर्व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी आहेत। काय सांगाल आपण की ज्या पद्धतीने देशभरातून प्रोटेस्ट केलं जात आहे, जरा आपली काय भावना? बघा, पहलगाम या ठिकाणी झालेल्या हल्ल्याचा सर्वत्र ठिकाणी याचा निषेधच होत आहे। सर्व पंथाचे लोक, सर्व समाजाचे लोक, हिंदू असू द्या, मुसलमान असू द्या, विशेष करून यामध्ये ज्या पद्धतीने ते हल्ला झालेला आहे, भयाड हल्ला झालेला आहे, त्या हल्ल्याचा जेवढा निषेध करता येईल तेवढा कमी आहे। मात्र अनेक शंका या ठिकाणी उपस्थित होतात। ज्या दिवशी हल्ला झाला त्यापूर्वी चेकपोस्ट चेकिंग का होत नव्हती, हा माझा प्रश्न नाही, तर त्या ठिकाणी असलेल्या अनेक स्थानिक लोकांचा, अनेक मिलिटरीच्या अधिकाऱ्यांचा, पोलिसांचा अनेक प्रश्न आहे। यावर मला वाटतं की केंद्र सरकारने पूर्णपणे या हल्ल्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि त्वरित अमित शाह गृहमंत्र्यांनी याबाबत राजीनामा दिला पाहिजे, कारण त्यांनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे। ज्या पद्धतीने दाखवलं जातं की धर्म विचारून तिथं मारण्यात आलेलं आहे, तर एका ठिकाणी धर्म विचारून मारल्याची माहिती देत आहे, तर दुसऱ्या ठिकाणी त्याच धर्माचे लोक सर्वांची आवभगत करत आहेत, लोकांना ते मदत करत आहेत। हॉटेल त्यांनी सुरू केली, अनेक लोकांना त्या ठिकाणी त्यांनी मदत पोहोचवली, फ्रीमध्ये लोकांना त्यांनी जेवण दिलं, हॉटेलमध्ये राहण्यासाठी व्यवस्था केली, अनेक ठिकाणी तसे उदाहरण पण आहे। पण गोदी मीडियाच्या माध्यमातून एका धर्माला टार्गेट करण्याचं काम केलं जातं, तो वास्तविक पाहता चुकीचा आहे। या ठिकाणी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढीच आम्ही विनंती करणार की तुम्ही विश्वास ठेवा, हा समाज तुमच्याही 2 पाऊल पुढे येऊन आतंकवादाची सामना करण्याचा सामर्थ्य ठेवतो, अशी या ठिकाणी मी भावना करतो। हे होते अंजुम इनामदार आणि आपल्यासोबत SDPI सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी अझरभाई आहेत की आता अंजुम इनामदार साहेबांनी सांगितलं की नैतिकतेच्या आधारावर अमित शाह यांनी राजीनामा द्यावा। यांच्या या वक्तव्यावरनं आपण किती सहमत आहात? नाही, पूर्णतः सहमत आहे, कारण ज्या ठिकाणी निष्पाप भारतीयांचे एवढं क्रूर पद्धतीने हत्या करण्यात येते, तर त्यासाठी केंद्र सरकार हे जबाबदार आहे। कारण हे यापूर्वी जम्मू काश्मीर हे इंडिपेंडेंट होतं, परंतु आता ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये येतं, केंद्र सरकारच्या, आणि त्यांची ही जबाबदारी होती। कारण 1-2 नाही 27 लोक तिथं शहीद होणं म्हणजे हे दुर्दैवाची गोष्ट आहे आणि फार सिरियस गोष्ट आहे। भारतीय नागरिकांचा जीव हा अनमोल आहे आणि त्याच्यासाठी ज्याने नैतिक जबाबदारी राजीनामा द्यावा। आणि एवढंच नाहीये तर यापूर्वी पुढेही जे आहे ना, नागरिक सुरक्षांची, पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी आणि धर्माच्या नावावर हे जे काही आतंकवादी करू इच्छितात अशा मानसिकतेचे लोक भारतात देखील आहेत, जे धर्माच्या नावावरती मग ते ट्रेनमध्ये मारतात किंवा इतर ठिकाणी विशिष्ट धर्माला टार्गेट करतात। मग ते कोणत्याही धर्माच्या नावावर मारण्यात येणारं हे आतंकवादच आहे, एका विशिष्ट धर्माचा आपण म्हणू शकत नाही। आणि हा जो हल्ला, भ्याड हल्ला करण्यात आला, तो भारतीयतेवर हल्ला आहे आणि आम्ही भारतीय म्हणूनच याला उत्तर देणार आहोत। आम्ही सर्व भारताची जी मेन विशेषता आहे ते विविधतेमध्ये एकता, ह्याचा जपण्याचं काम इथले भारतीय नक्कीच करणार। जसं आपण बघितलं की या ठिकाणी अमित शाह यांची नैतिकतेवरनं त्यांनी कुठेतरी राजीनामा द्यावा अशी मागणी या ठिकाणी केली जाते। आणि जसं आपण बघितलं की मोठ्या संख्येने या प्रोटेस्टमध्ये नागरिकांनी सहभाग घेतलेला आहे। मी अजर कादरी, मी मराठी, पुणे। यशस्वी उद्योजकांची गाथा, काय होते त्यांच्या यशाचे रहस्य, काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी, कसे केले त्यांनी त्यावर मात, लवकरच घेऊन येत आहोत अपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक, फक्त मी मराठीवर।